आज आपण पाहणार आहोत तू ही रे माझा मित्र ह्या मालिकेचा रिव्ह्यू. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रिव्ह्यूला. प्रेक्षकांनो, आजच्या रिव्ह्यूमध्ये सुरुवातीला आपण असं पाहणार आहोत की गुंडांनी ईश्वरीला आता किडनॅप केलेलं असतं आणि त्यांच्या तावडीतून आता अर्णवने तिची सुखरूप सुटका केलेली असते. अर्णव आता तिचा हात हातात धरून तिला असं ओढतच घेऊन चाललेला असतो आणि म्हणतो की आता आपल्याला खूप गरज आहे तिथे पोहोचायची, कारण तिथे कार्यक्रम चालू झाला असेल आणि आपण दोघंही तिथे नाही आहोत. तेव्हा आता सगळ्यात अगोदर आपण इथून पटकन आता तिथे पोहोचायला पाहिजे. तेव्हा ईश्वरीची ओढणी सुद्धा अर्णवच्या हाताला अशी लपेटलेली असते आणि दोघे आता एकत्रच हात धरून असे जात असतात. तेव्हा ईश्वरी खूपच आता आनंदाने अर्णवकडे पाहू लागते. ते दोघे आता इकडे ऑफिसमध्ये पोहोचणारच असतात, तर इकडे आता चर्चा चालू असते. लावण्य, आकाश, नम्रता सगळेजण म्हणत असतात की इशूचा फोन सुद्धा लागत नाही. आता अर्णवला फोन करतात, पण अर्णवचा सुद्धा फोन लागतच नसतो. त्यामुळे दोघांचेही फोन लागत नसल्याने इथे लावण्य म्हणत असते की हा एवढा इम्पॉर्टंट कार्यक्रम सोडून तो अर्णव गेलाय कुठे. आकाश म्हणतो की कधीपासून फोन करतोय पण दोघांचेही फोन स्विच ऑफ आहेत. तेव्हा आता हे नक्की कुठे गेलेत, काय चाललंय, काही समजायला मार्ग नाहीये. आता ते सगळेजण खूपच चर्चा करत असतात आणि त्याच वेळेला अर्णव आणि ईश्वरीची एंट्री होते. दोघांना असं एकत्र आलेलं पाहून लावण्याचा मात्र जळफळाट होत असतो. तर आता नम्रता म्हणते की अगं ताई, काय झालं, तू कुठे होतीस, कालपासून किती फोन केले तुला, ठीक तर आहेस ना तू. त्यावर ईश्वरी म्हणते की हो. मग काय झालं होतं असं विचारल्यावर ईश्वरी म्हणते की हे बघ ना अमृता, आपण ह्या विषयावर नंतर बोलूयात का. हे बघ ना, तुझ्या समोर आहे ना, म्हणजे मी ठीकच आहे बरोबर, पण आता हा कार्यक्रम चालू आहे, इथे VIP इम्पॉर्टंट असे सगळे गेस्ट आलेले आहेत. तेव्हा आता आपण इकडे आपण इन्व्हॉल्व्ह होऊया असं आता ईश्वरी सांगत असते. मग आता आकाश पण अर्णवला म्हणतो की दादा, तुला अचानक काय झालं होतं, तू असा गायब कसा काय झाला. नाही म्हणजे तुला प्रोग्रामसाठी खूपच आता एक्साइटमेंट होती आणि अचानक तू गायब झालास, किती फोन केले तुला. त्यावर अर्णव पण म्हणतो की मी तुला ना नंतर सगळी हिस्ट्री सांगतो, पण अगोदर आपण कंटिन्यू करूया हा प्रोग्राम. असं म्हणून सगळे आता त्या प्रोग्रामसाठी तिथे अरेंजमेंट केलेली असते, तिथे जाऊन बसतात. मग आता लावण्य, हिला खूप राग आलेला असतो. लावण्य आणि अर्णव दोघेही स्टेजवर असतात. ते अर्णव त्याच्या बिझनेसबद्दल तिथल्या गेस्टना सांगत असतो, कशा प्रकारे माझा जो काही बिझनेस आहे तो इतका मोठा होत चालला आहे, खूप ग्रो झाला आहे आणि त्यामुळे त्याचं जे काही क्रेडिट आहे ते मी माझ्या एम्प्लॉईजना देतो. माझ्या एम्प्लॉईजचं खूप असं हार्ड वर्क आहे आणि त्यामुळेच त्यांच्या मेहनतीमुळेच मला आज इथपर्यंत पोहोचायची संधी मिळाली आणि म्हणूनच मी त्यांचं स्वागत करणार आहे. मी सगळ्यांना आज अवॉर्ड देणार आहे असं अर्णव सांगत असतो. मग आता असं म्हटल्याबरोबर लावण्य खूपच एक्सायटेड असते. तिला असं वाटतं की सगळ्यात अगोदर अर्णव सर मला बेस्ट विनरचा पुरस्कार देतील. पण अर्णव इथे ईश्वरीचं नाव घेतो आणि ईश्वरीला स्टेजवर बोलवलं जातं. तेव्हा तर अर्णवला आठवतो तो क्षण, तो म्हणजे की अर्णवने कशा प्रकारे ईश्वरीला चिडून दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की तुला ना मी बेस्ट लूजरची ट्रॉफी देणार आहे, कारण तुझ्यामध्ये काहीच हिंमत नाही आहे, तू कोणतंच काम पूर्ण करू शकत नाही. आणि ईश्वरीला त्याच्या बोलण्याचा खूपच राग आलेला असतो. त्यामुळे त्याचं चॅलेंज पूर्ण करायचं ईश्वरीने ठरवलेलं असतं. पण ह्यामागे असं झालेलं असतं की आकाश जेव्हा फोनवर ईश्वरीबरोबर बोलत असतो तेव्हा त्याला समजलेलं असतं की ईश्वरीवर खूप कर्ज आहे आणि ते कर्ज मिटवण्यासाठी तिच्याकडे आता नोकरी राहिलेली नाही आहे, कारण अर्णवने तिला अचानक नोकरीवरून काढल्यामुळे आता ती बेरोजगार आहे आणि तिला कर्ज फेडणं खूप आता जड जाणार आहे. त्यामुळे ती खूपच डिप्रेशनमध्ये आहे आणि नंतर ईश्वरीच्या आईने पण म्हणजे सुप्रियाने अर्णवला घरी बोलून सांगितलेलं असतं की तुम्ही तिला जॉबवरून काढलं, पण ती खूपच टेन्शनमध्ये आहे. आता जेवण वगैरे सुद्धा व्यवस्थित करत नाही आणि लक्ष पण तिचं विचलित होत चाललंय. त्यामुळेच अर्णवने असा निर्णय घेतलेला असतो की आता जर मी हिला जॉबला परत बोलवलं ना तर ही काही परत येणार नाही. तिला खूप राग आलाय. मग आता मी जर असं तिला चॅलेंज देऊन जिंकवण्याचा प्रयत्न केला तर अर्थात इथे तिची कमाई जास्त असेल, कारण मी त्या पुरस्काराबरोबर तिला माझ्याकडचं एक बेस्ट गिफ्ट म्हणून चांगलीच अशी अमाऊंटसुद्धा तिच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि या तिचं सगळं कर्ज माफ होणार आहे असं अर्णवने ठरवलेलं असतं. पण ईश्वरीला यातलं काहीच माहिती नसतं. आणि मग आता जयात्यांबद्दलचं बोलणं तिला आठवतं ईश्वरीला, की कशा प्रकारे जयात्या ह्या नेहमी माझ्यावर रागवायच्या. मी जॉबवरून आले तरी मला कामाला लावायच्या. त्यांचा आणि माझा गैरसमज मी स्वतःहून दूर केला, कारण त्या माझा राग करत राहिल्या आणि मी त्यांचा मान धरत राहिली. कधीही मी त्यांना ओरडल्या तरी नाव घेऊन त्यांचं काम करून द्यायची. आणि मग जेव्हा जयात्या एकदम टेन्शनमध्ये आल्या होत्या, जेव्हा त्यांचं कर्ज फेडण्याची वेळ आली, तेव्हा ईश्वरीने पुढाकार घेतला आणि सांगितलं की जयात्या, मागचं सगळं विसरून जाऊया आणि आता हे कर्ज फेडण्यासाठी मी तुम्हाला मदत करत आहे. आता जॉबवरून येणारा सगळा पेमेंट मी आता तुमच्या हवाली करणार आहे, म्हणजे तुम्हाला याचा फायदा होईल ना, तुमचं कर्ज माफ होईल असं ईश्वरीने सांगितल्याबरोबर जयात्याचे डोळेच उघडलेले असतात.
त्यांना जाणीव झालेली असते की आत्तापर्यंत आपण फक्त आणि फक्त ईश्वरीचा छळ केला, तिला त्रास दिला आणि तिने तर माझा मान राखला. आज मला गरज आहे तर ती माझं कर्ज फेडते. त्यामुळे त्यांनाही खूप उपकार झालेला असतो. तर आता ईश्वरीला हे आठवत असतं आणि अर्णवला तिचं ते चॅलेंज. दोघंही विचारांमध्ये हरवलेले असतात ना. इकडे आता ईश्वरी स्टेजवर येते. अर्णव लगेच लावण्याला म्हणतो की जा ती ट्रॉफी घेऊन ये बेस्ट विनरची. आता लावण्याला मात्र खूपच आता गिल्टी फील होत असतं की तिला आता असं वाटतं की अर्णव सर मला ह्या गेस्टसमोर असा मोठा पुरस्कार देणार आहे आणि माझी व्हॅल्यू वाढणार आहे. पण तसं न होता आता नेमकं ईश्वरीला ट्रॉफी देण्यासाठी लावण्याला आतमध्ये पाठवलेलं असतं आणि त्यामुळेच लावण्याचा खूप जळफळाट होऊन आता ती पूर्णपणे ईश्वरीचा तिरस्कार करू लागते. आणि जेव्हा ती ट्रॉफी उचलत असते तेव्हा विचार करते की हे कसं शक्य आहे. मी एवढा मोठा प्लॅन केला तरीसुद्धा ही ईश्वरी इथे कशी काय पोहोचली. मिठाई खराब केली तरीसुद्धा तिने मेहनत घेऊन परत मिठाई बनवली आणि एवढा सगळा खेळ रचूनसुद्धा ही जिंकली. कसं शक्य आहे. तेव्हा तिलाच कळत नसतं. ती आता इकडे बाहेर येते आणि लगेच आता अर्णव ती ट्रॉफी घेऊन ईश्वरीला ट्रॉफी देतो आणि खूप आनंदाचं वातावरण असतं. सगळेजण टाळ्या वाजवत असतात. ईश्वरीचा खूप मोठासा जल्लोष आणि स्वागत झालेलं असतं. लावण्य आता रागानेच आतमध्ये निघून जाते कारण अर्णवने एक प्रकारे तिचा अपमानच केलेला असतो. तर आता ही लावण्य वल्लरीला फोन करून सांगते की आत्या हे काय होते. मी एवढं मोठं चॅलेंज घेतलं होतं ते सुद्धा पूर्ण झालं नाही. माझ्या बाबतीत सगळं उलटच होते. तेव्हा लगेच वल्लरी म्हणते की हे बघ लावण्य तू अशी खचून जाऊ नकोस. तिने तो प्लॅन कसा काय केला. तेव्हा लावण्याला समजलेलं असतं आकाशकडून की ईश्वरीने मिठाई दुसऱ्याच गाडीमध्ये पाठवली होती. ती म्हणजे ईश्वरीने जी मिठाई बनवली होती ना ती मी आणि नम्रता आम्ही आधीच गाडीमधून ती डिलिव्हरी केलेली होती आणि ईश्वरीच्या गाडीमध्ये बसली होती ना त्या गाडीमध्ये रिकामे बॉक्स होते कारण तिच्या मिठाईवर कोणीतरी पेट्रोल टाकून तिची मिठाई खराब करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळेच तिला असा अंदाज आला की कशावरून जो कोणी माझा दुश्मन आहे तो माझ्या मागे हात धुवून लागलाय. तो ही मिठाई खराब करू शकतो किंवा जाण्यासाठी काहीतरी उशीर करू शकतो. त्यामुळेच तिने असा प्लॅन केलेला असतो. आता वल्लरी म्हणते की इतकी हिंमत आहे ईश्वरीची आणि इतकं डोकं चालवते ती. थांब आता उद्या बघ तू. उद्याचा दिवस उजाडू दे. नाही ना तिच्या फॅमिली सगळं तिला मुंबईला पाठवून दिलं ना तर नावाची वल्लरी नाही. त्यावर लावण्य म्हणते की खरं बोलताय ना तुम्ही की फक्त मला आश्वासन देताय. नाही म्हणजे उद्या सकाळी मी तुम्हाला जाब विचारेल. वल्लरी म्हणते की अगं थांब ना. मी करते ना प्रयत्न. उद्या मी खरंच तिला हाकलवून लावते बघ तू. लावण्य खूप झालं हिची नाटकं आता मला सहन होत नाहीये असं आता वल्लरी पण रागाने म्हणत असते. आणि मग आता लावण्या डोक्याला हात लावून बसते कारण एक तर ट्रॉफी तर तिला मिळालीच नाहीये आणि दुसरं म्हणजे अर्णव ईश्वरीचं एवढं सगळ्यांसमोर कौतुक करते ते पाहून तर खूपच जळफळाट झालेला असतो तिचा. तर आता सगळेजण प्रोग्राम चालू असतो आणि मग आता ट्रॉफी दिल्यानंतर तोंडगोड करायचा विषय येतो आणि म्हणूनच अर्णव म्हणतो की ईश्वरी मॅडम चला तुमची आता मिठाई सगळ्यांना वाटून द्या. मग आता ईश्वरी एक एक बॉक्स घेऊन प्रत्येकाला मिठाई देत असते. आता अर्णवला असं वाटतं की ईश्वरीने माझ्या तोंडात घास भरवावा म्हणून असं मोठाच्या मोठा आ करून तो ईश्वरी समोर उभा असतो आणि ईश्वरी त्याला हातामध्ये मिठाई देते कारण आजूबाजूला सगळे असतात आणि हे आकाशच्या लक्षात येतं की अरे बापरे आतापर्यंत एकमेकांचा तिरस्कार करणारे इतक्या जवळ कधीपासून यायला लागले. नाही म्हणजे आज दादाला ईश्वरीने घास भरवावं असं फील का होतंय. तेव्हा त्याला समजून जातं की अर्णवच्या मनात कुठेतरी ईश्वरीने घर केले. आणि मग आता अर्णव विचारत असतो की तुम्ही ही मिठाई बनवली आणि चॅलेंज पूर्ण केलं. तर ईश्वरी म्हणत असते की सर तुम्ही एवढे एफर्ट्स घेतले का आणि ही ट्रॉफी मला का म्हणून दिली सांगा ना. का दिली ही ट्रॉफी मला. अर्णव म्हणतो तू चॅलेंज पूर्ण केलंस ना म्हणून. तर मग आता आकाशने सांगितलेलं असतं अर्णवला की कशाप्रकारे मिठाई खराब झालेली असते आणि मी तिथे जाऊन तिला हेल्प केली. तेव्हा ईश्वरी म्हणते की ही ट्रॉफी तुम्ही मला एकटीलाच दिली पण याच्यामध्ये सगळ्यात जास्त एफर्ट आकाश सरांनी घेतले होते. लगेच ती आकाशला पाहून थँक्यू म्हणत असते. मग आकाश म्हणतो की ईश्वरी आता मला कशाला थँक्स म्हणतेस. तू नम्रताला थँक्स म्हणालीस का. तिने पण मदत केली ना. ईश्वरी म्हणते ती माझी बहीण आहे आणि तुम्ही माझे सर आहात. तुम्हाला रिस्पेक्ट देणं माझं काम आहे. तेव्हा आकाश म्हणतो तू तिला थँक्यू म्हणाली का एवढं सांग. ईश्वरी म्हणते नाही म्हणाली थँक्यू. मग आकाश म्हणतो तिला थँक्यू नाही म्हणाली ना मग मला पण थँक्यू नाही म्हणायचं. आता ईश्वरी विचार करते की आकाश आणि नम्रताचं असं काय की हिला सॉरी म्हटलं तर त्यांना सॉरी, थँक्यू म्हटलं तर त्यांना थँक्यू. कुठेतरी तिला अंदाज येतो की नम्रता कुठेतरी आकाशच्या बाजूने वळत चाललेले आहे. प्रेक्षकांना दोघी बहिणी दोघं भावांच्या प्रेमात पडलेल्या आहेत आणि नंतर आपल्याला त्यांची जी काही प्रेमाची सुरुवात आहे ती पण पाहायला मिळणार आहे. तर आता लावण्य वल्लरीला सांगून देते की ईश्वरने कशाप्रकारे प्लॅन केलेला असतो ते. त्यामुळेच वल्लरी आता प्लॅन करत आहे. तर इकडे आता प्रेक्षकांना पाहूयात. अर्णव हा ईश्वरीला खूपच आता क्लोज झालेला असतो आणि तिला आता एक प्रकारे प्रेमाच्या गोष्टी बोलू लागलाय तो. आता अचानक ईश्वरीने राकेशला कॉल केलेला असतो. ती राकेशला म्हणत असते की
मी अर्णव सरांसमोर उभी आहे. तर राकेशजी मला एक सांगा ना, कालच्या CCTV फुटेजमध्ये आपल्याला समजेल का की ती मिठाई कोणी त्याच्यावर पेट्रोल टाकलं होतं किंवा काही? तर मग मला तो फुटेज पाठवता का? त्यावर राकेश अर्णवचं नाव घेतल्यामुळे त्याला खूप जळण झालेली असते. तो लगेच तिला नकार देतो. त्यावर ईश्वरी म्हणते, प्लीज ना राकेशजी, एवढं करा ना माझ्यासाठी. आणि आता ती अर्णवकडे फोन देते आणि मग आता अर्णवचा आवाज ऐकून राकेश आता आवाज येत नाही असं समजून काहीतरी बहाणा करून फोन कट करून देतो. त्याच वेळेला आता तिथे आजी येतात आणि म्हणतात की माझा मोबाईलच सापडत नाही, कोणी पाहिलंय का? तेव्हा आता अंजली लगेच आता अर्णव आणि ईश्वरीचे ते प्रोग्राममधले फोटो दाखवायला लागते राकेशला आणि म्हणते की हे बघा ना, फोटो किती छान आलेत. तेव्हा राकेश म्हणतो की ही कोण आहे? आता न जाणून तो आता तिची ओळख असून सुद्धा असं दाखवतो की त्याला माहितीच नाही की ईश्वरी कोण आहे ते. तो म्हणतो, अच्छा अच्छा, ही ईश्वरी आहे का? अच्छा, मी हिला पहिल्यांदाच बघतोय. असं आता राकेश अंजलीची दिशाभूल करत असतो. मग आता आजी म्हणतात की काय रे बघू, मला फोटो दाखव. त्यावर आता राकेश म्हणतो की बघ नाही, अर्णवच्या बाजूला ती ईश्वरी उभी आहे. पण ईश्वरी शोभते का तरी त्याला? मिडल क्लास वाटते ना. आणि लावण्या किती स्मार्ट आहे, किती हुशार सुद्धा आहे ती. लावण्यासाठी मला वाटतं की अर्णवचं स्थळ बेस्ट आहे. त्यामुळे आता आपण अर्णवच्या लग्नाचा विषय जोडायला पाहिजे. कारण हे राकेशला अर्णव आणि ईश्वरीला एकत्र पाहून खूप जळफळाट होत असतो आणि त्या आता आजीच्या मनात असं सांगून देतो की लावण्याच अर्णवसाठी बेस्ट आहे, पण ती ईश्वरी नाही. कारण ती कशी आहे ना, एकतर तिची भाषा बघा, राहणीमान बघा. अर्णव असा राजबिंडा, स्मार्ट, त्याला तशी मुलगी शोभतही नाही, असं आता राकेश आजीला सांगतो. त्यामुळे आजी म्हणतात की बघ आता राकेशजी, आता बघाच तुम्ही, आता लवकरच लावण्याचं अर्णवबरोबर लग्न होणार आहे. आणि राकेश मनातल्या मनात म्हणतो की तुम्ही अर्णवला मोकळं करा आणि मला सुद्धा मोकळं करा. म्हणजे अर्णवचं लग्न झालं तर ईश्वरी माझ्याकडे कन्वर्ट होईल. तर पाहूयात आता पुढे काय होणार ते. उद्याच्या भागामध्ये पाहत राहा. तू हिरे माझा मितवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.